नमस्कार, मी अजित चव्हाण. या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. परंपरा आणि बंड आपण बोलणार आहोत. आज ज्या पद्धतीनं भूमाता ब्रिगेडनं आक्रमक होत शनी चौथऱ्यावरती जाऊन शनिदेवाचं दर्शन महिला घेतील असा इशारा दिला. त्यांनी अहमदनगर जिल्ह्याकडे शनी शिंगणापूरकडे कूच केली. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की पोलिसांनी त्यांना अडवलंय आणि सुप्यामध्ये जबरदस्त राडा या आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झालेला आहे. या सगळ्या परंपरांचं पालन करण्यावरती काही लोक ठाम आहेत, काहींनी बंडाची भूमिका घेतलेली आहे. या सगळ्यातून नेमकं काय हासिल होणार आहे यावरती आपण चर्चा करणार आहोत. परंपरा आणि बंड या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये योगेश बनकर आहेत. योगेश कोषाध्यक्ष आहेत शनी शिंगणापूर ट्रस्ट देवस्थानचे. योगेशराव, स्वागत तुमचं या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. शांताबाई चव्हाण आहेत शनी शिंगणापूरच्या ग्रामस्थ. शांताबाई, आपलंही खूप खूप स्वागत. प्रियंका जगताप आहेत प्रवक्त्या भूमाता ब्रिगेडच्या. भूमाता ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर सबंध राज्याचं लक्ष लागलं होतं या सगळ्याकडे. का नेमका विरोध होतोय, या सगळ्यातून नेमकं काय हासिल होणार आहे? आणि देव आणि त्याचे भक्त, मग ती महिला असो किंवा पुरुष असो, यांच्यामध्ये जी एक प्रकारची भिंत आहे ती का असावी? का थेट देवाचं दर्शन देऊ नये? आणि जर अशा पद्धतीनं काही नियम किंवा परंपरा असतील त्यांचं पालन का करू नये? असे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. आपण थेट जाऊयात प्रियंका जगताप यांच्याकडे. प्रियंका, नेमकी आपली काय भूमिका आहे ती आधी सांगा. आमची ठाम भूमिका आहे. आम्ही दर्शन घेतल्याशिवाय इथून हलणार नाही आहोत आणि दर्शन घेण्याचा अधिकार आम्हाला राज्यघटनेने दिलाय. तर पोलीस प्रशासन आम्हाला रोखू शकत नाही. हा राज्यघटनेचा एक अपमान आहे. खरंय, तुमची भूमिका ठाम आहे की राज्यघटनेने तुम्हाला अधिकार दिलाय. त्याच्यामुळे आम्ही इथे रास्ता रोको केलेला आहे. आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे. इथे आम्ही चालत जाण्याची तयारी दर्शवलेली आहे. खरंय. योगेश बनकर आपल्या बरोबर आहेत. प्रियंका, ते शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. योगेशराव, काय नेमकी अडचण आहे? महिला पुरुष असा भेदभाव का केला जातो? खरं तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक मंदिर आहेत की जिथं शनिदेवाचं थेट दर्शन महिला घेऊ शकतील. काय नेमकी अडचण आहे? चौथऱ्यावरती जाऊन दर्शन का घेऊन दिलं जात नाही? बरोबर. आता प्रियंकाताईंनी आता त्यांचं म्हणणं मांडलं की मला दर्शनाला जायचंय, शनी शिंगणापूरच्या दर्शनाला जायचंय. ताईंना माझी कळकळीची अशी विनंती की तुम्ही दर्शनाला या. आमचा अजिबात विरोध नाही या दर्शनासाठी. ताई, तुमचं इथं स्वागतच आहे. इथं प्रत्येकाला समानतेचा भाव आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही समानतेचा भाव आहे. आता प्रियंकाताईंनी सांगितलंय की मला कॉन्स्टिट्यूशनने आणि प्रजासत्ताक दिन, आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे. स्त्री समानतेचा आणि पुरुष समानतेचा, स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न तुम्ही प्रियंकाताई आत्ता बोललात. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आणि आमंत्रण आहे, तुम्ही दर्शनाला या. शनी शिंगणापूरचं दर्शन घ्या आणि शनिदेवाचा आशीर्वाद घ्या. तुमची देवावर श्रद्धा आहे, शनिदेवावर श्रद्धा आहे. आम्हाला तर अभिमान आहे तुम्ही शनी शिंगणापूरला येणार आणि शनिदेवाचं दर्शन घेणार. आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध तुम्हाला केलेला नाहीये. जर तुम्ही सरळ मार्गाने दर्शन घेत असेल तर आम्हाला कोणतीही हरकत नाहीये. या अगोदर काय महिला येत नाही का? आता पण खूप महिला येत आहेत. आज 26 जानेवारी असल्यामुळे, प्रजासत्ताक दिन असल्यामुळं आणि ही आज पब्लिक हॉलिडेज पण आहे. तर पब्लिक म्हणते तुम्ही या, दर्शन घ्या, काही अडचण नाही आहे. आमची मागणी ही आम्हाला चौथऱ्यावरून दर्शन हवंय. आम्हाला चौथऱ्यावरून दर्शन हवंय. आम्हाला चौथऱ्यावरून दर्शन हवंय. दर्शन आम्हाला चौथऱ्यावरून हवंय. प्रियंकाजी, आपण योगेशजींची प्रतिक्रिया घेऊ. योगेशजी, चौथऱ्यावरून दर्शन हवं असं ते म्हणतात. चौथऱ्यावरून दर्शन शक्य आहे का? म्हणजे महिला किंवा पुरुष अशा दोघांनाही हे दर्शन घेता येतं का? आता चॅरिटी कमिशनरने भूमाता रणरागिनी, प्रियंकाताई तुम्ही आवाज ऐकताय ना माझा? हो, प्रियंकाजींना आवाज जातोय, बोला आपण. आता चॅरिटी कमिशनरने ऑर्डर इश्यू केलेले आहेत की तुम्ही सरळ मार्गाने दर्शन घेत असाल तर नक्की या. हो, आणि सरळ मार्गाने दर्शन नसेल घेत तर तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था जर तुम्हाला हातात घ्यायचा असेल तर पोलीस यंत्रणा
पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन हे कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, त्यामध्ये स्त्री नाही पुरुष नाही, कोणीही योगेशराव असो. योगेशराव तर वेळ आमची आपल्याकडे भूमिका थोडा आहे, वेळ ही आपल्याकडे थोडा आहे. मी मोबाईलचीच मूळ आहे. मुद्द्याला आम्ही थेट हात कोणावर घालतो, उग्र मी मूळ झालेलो मुद्द्याला नाही. थेट हात घालतो. हो, त्या पण आम्ही 20 शनी डिसेंबरला शिंगणापूरचा जेव्हा- वाद आम्ही सगळ्या 20 महाराष्ट्राला नव्हे तर डिसेंबरला देशाला माहिती आहे. प्रियंकाताईंचं आम्ही म्हणणं असं आहे 20 की जेव्हा महिलांना सरळ चौथ्यावरती मार्गाने जाऊ दिलं दर्शन जात घेण्याचा नाही, प्रयत्न केला, महिलांबरोबरचा तेव्हा हा तुमचे भेदभाव आहे 20 ते तो 25 का, bodyguard त्याच्यासाठी ते अंगावर आंदोलन धावून सुरू आहे. आले. महिला मी पुरुष दोघंही चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेऊ शकतात का, असा थेट सरळ प्रश्न, त्याचं उत्तर आपण द्या. हा सर, आपलं आम्हाला नाव काय? कारण द्यावं की आम्ही चौथऱ्यावर का येऊ नये, आम्ही येणार नाही. आम्हाला कारण द्यावं त्यांनी की परंपरेचं कारण आम्हाला चालणार नाही. सती परंपरा असं का बरं ताई, तुम्ही या. असं का बरं, तुम्ही का आलो आहोत ही परंपरा तुम्हाला का म्हणजे नाही? दर्शन हे परंपरेचं ताई, कारण नाही प्रियंका देता. ताई, आम्हाला पटणारं कारण तुम्ही द्या, आम्ही चौथऱ्यावर येणार नाही. ओके. प्रियंकाताई, तुम्ही आता असं म्हणालात की मला कारण दिलं तर आम्ही येणार नाही. तुम्ही असं का म्हणता, तुम्हाला शनिदेवाचं दर्शन घ्यायचंय, मग तुम्ही या. असं का म्हणता तुम्हाला यायचं नाही? तुम्ही शनीच्या भक्त आहात, तुम्ही या. आम्ही तुम्हाला आदरपूर्वक, सन्मानपूर्वक दर्शनाची वागणूक देऊ आणि तुम्हाला शनिदेवाचा प्रसाद घ्या, शनिदेवाचा आशीर्वाद घ्या. तुम्हाला कायम वेलकम आहे. आम्ही 2000 लोकांची कुणी सांगितलंय? आम्ही हे नाही. हे आम्हाला जेव्हा ग्रामस्थ, आता मी ट्रस्टच्या वतीनं बोलतोय मॅडम, मी शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं बोलतोय आणि शनी शिंगणापूरच्या ग्रामस्थांच्या वतीनं ग्राम सभेमध्ये ठराव झालेला आहे. आज 26 जानेवारी आहे. ठीक आहे, तुमची काही हरकत बोला, नाही बोला, आम्हाला बोला. चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेऊन द्यायला. मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, तुमची काहीच हरकत नाही का आम्हाला दर्शन घ्यायला चौथऱ्यावरून? आम्हाला चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक दर्शन घ्यायला तुम्हाला हरकत नाही, पण तुम्ही जर नियम ऐका, मी चौथऱ्याचा कसं प्रश्न असेल तर बोलतच आम्ही नाहीये. आता प्रियंकाताई, तिथे तुम्ही नीट आम्हाला ऐका. अभिषेक घालायचा. तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे ना, प्रियंकाजी, योगेश बनकरांचं म्हणणं आपण ऐकूया, काय म्हणताय तुम्ही मंदिरात योगेश बनकर बोला. ऐका. इथं ज्याप्रमाणे ऐका, इतर स्त्रिया जसं करतायत, तुम्ही काही स्पेशल स्त्रिया नाहीये ताई. सर्व स्त्रिया, माता भगिनी, आम्हाला सर्व समान आहेत. आम्ही इतर महिलांशी अन्याय करू शकत नाही. इतर ज्या महिला आहेत त्या कोणत्याही संस्थेशी निगडीत नाही. आता 26 जानेवारी आहे, पब्लिक हॉलिडे आहे, अनेक महिला येतात, देश विदेशातून महिला येतात. त्यांच्यावर बिंबवून ठेवण्यात आलंय. तुम्ही दुय्यम नाही, आहात, तुम्ही आता लंबन तुम्हाला दर्शन सांगतो, द्या. इतर हे स्त्रियांचा इतके प्रश्न दिवस तुम्हाला त्या सांगतो, महिलांवर ऐका. बिंबवण्यात आलेला आहे आणि ही प्रथा आम्ही मोडणार आहोत. प्रियंकाजी बानकरजींचं त्यांचं म्हणणं ऐकूया. तुम्ही त्यांचं असं म्हणणं केला आहे. की बानकरजी दाबून बोला. ठेवलंय. मी काय- तुम्हाला काय सांगतो, ट्रस्टचं नेमकं काय म्हणणं? इथं शिल्पा शेट्टी येतात, इथे प्रियंका चोप्रा येतात, इथं लेडीज जज येतात. त्या महिला नाहीत का? त्यांनी पण दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही विचारू शकता, त्यांना दाबून ठेवलंय का? त्या सुशिक्षित नाहीत का? त्या पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत, आपल्या भारताचं प्रतिनिधित्व आम्ही करतात. पण त्या महिलांना आम्ही डिसेंबरला दाबाचं आलो बोललो. होतो. तुम्ही आता दबावाचं बोलला. चौथऱ्यावरती जाऊन महिलांना दर्शन घ्यायची परवानगी ट्रस्ट देईल का? साधा सोपा प्रश्न आहे. नियमबाह्य काम करणाऱ्यांनाच अडवतात. नियमाला धरून चालणाऱ्या स्त्रियांना का बरं अडवत नाही ताई? नाही, जर एक नेमके मला, नियम तुम्ही काय? उत्तर द्या. बानकरजी, प्रियंकाजी 2 मिनिटं, तुम्ही 2 मिनिटं थांबा. आपण नियम आधी ऐकूया ट्रस्टचे. नेमके दर्शनाचे नियम काय आहेत? पुरुषांना चौथऱ्यावरती जाऊन दर्शन घेता येतं का? विचारा. कालच आपल्या साहेबांनी वक्तव्य योगेशजी, केलं. योगेशजी, पुरुष प्रियंकाजी उत्तर घेऊ आपण. योगेशजी, पुरुषांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेता येतं का? विचारा. तुम्ही दोघांपैकी कोणीतरी एक मला विचारा. नाही, मी थेट विचारतोय आपल्याला, पुरुषांना चौथऱ्यावरती जाऊन दर्शन घेता येतं? हॅलो. नाही, स्त्री आणि पुरुष दोघंही समानतेने दर्शन घेतात. सर, तुम्ही बघू शकता, आज इथं 26 जानेवारीला ही घटना होणार आहे, त्यामुळे खूप मीडिया इथं आलेला आहे, अनेक चॅनलवाले इथे आलेले आहेत. ते सर्वांनी, आणि ते काल धरून आलेले आहे आणि याच्या अगोदर पण आलेले आहेत. तुम्ही ऑनलाईन पण बघा, कधीही बघा, की असं कोणताही भेदभाव इथं आढळून आलेला नाही. स्त्री आणि पुरुष समानतेने इथे दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर आशीर्वाद घेऊन ते बाहेर योगेशजी, मी जातात. आपल्याला कुणीही पुन्हा एकदा असा वेगळा विचारतो, हट्ट धरलेला नाही. चौथऱ्यावरती जाऊन दर्शन पुरुषांना मला एक घेता उत्तर येतं द्या. का? पुजारी कोण आहेत? पुजारी पुरुष आहेत का? पुजारी पुरुष आहेत. बोला आता माझ्याकडे पुढचं. प्रूफ आहे. 11,111 पुढचा प्रश्न रुपयाची विचारा वर्गणी ताई. पावती फाडल्यावर तिथे पुरुषांना प्रवेश आहे. हो, तिथे पुरुषांना प्रवेश आहे. आम्ही पण तयार आहे पावती फाडायला. आम्हाला सुद्धा दर्शन द्या.
प्रियंकाजी, ग्रामस्थ शांताबाई चव्हाण आपल्या बरोबर आहेत. ताई, तुम्हाला त्या ग्रामस्थांच्या दर्शन घ्यायचंय ना, प्रतिनिधी तुम्ही म्हणून इथं इथं बोलायला आलातच नाही. आहेत. वानखेडे साहेब, मी येतो आपल्याकडे. ट्रस्टची भूमिका आपण ऐकली, ग्रामस्थांची नेमकी भूमिका काय आहे आपण शांताबाईंच्याकडे जाऊयात. शांताताई, तुम्ही स्वतः एक महिला आहात आणि अनेक वर्षापासून आपण देवस्थानच्या या सगळ्या कारभाराकडे, रोजच्या दर्शनाकडे आपण ग्रामस्थ म्हणून बघताय. पुरुषांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेता येतं का? आणि आता भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी जी मागणी केली आहे त्या बाबतीत ग्रामस्थ म्हणून आपली काय या सगळ्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया? सर, मी असं म्हणेन जी की आधी इथलं वास्तव समजून घेण्याची गरज आहे. कारण ही शनीची मूर्ती नाही, ही शनीची स्वयंभू शिळा आहे आणि ह्या शिळेला कुठलाही धक्का पोहोचू नये म्हणून त्याच्या संरक्षणाला इथं प्राधान्य दिलं जातं आणि म्हणून स्त्री आणि पुरुष यांना दोघांनाही वर जाऊ दिलं जात नाही. राहिला प्रश्न फक्त देव आहे म्हटल्यानंतर त्यांची आरतीही होणार आणि म्हणून ती आरती फक्त तेवढी केली जाते. म्हणजे स्त्री पुरुष अशा दोघांनाही चौथऱ्यावरती प्रवेश नाही असं आपलं म्हणणं आहे. जर भूमाता ब्रिगेडच्या या महिलांनी मागणी केलेली आहे, आम्हालाही देवाचं दर्शन एकदा घेऊन द्या किंवा महिलांना एकदा देवाचं दर्शन घेऊन द्या, ग्रामस्थ म्हणून आपली काय भूमिका? ग्रामस्थ म्हणून आता पौराणिक याच्यामध्ये कथेमधलं त्यांना माहिती आहे नाही माहिती, कारण आम्ही लहानाचे मोठे लहान होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या बहिणीला लाथ मारली आणि मग त्यांच्या आईने त्यांना श्राप दिला की तू लंगडा होशील. तर मग शनिदेव म्हणले की माझ्या आम्हाला आख्यायिका मी लाथ मारल्यामुळं जर तुम्हाला श्राप दिला असेल, एक मिनिट पूर्ण ऐकून घ्या तुम्ही. बोला आपण. तर मग मला कोणत्याही भगिनीची सावली नको आणि म्हणून शनिदेवाला सावली चालत नाही. आमचं गाव आहे पण इथं घराला दारं नाहीत, इथं झाड आहे पण शनिदेवाच्या मूर्तीवर त्याची सावली कधीही येत नाही आणि तसं जर झालं तर ती फांदी गळून पडते असं मीच काय आम्हाला दाखवा, लोक तुम्हाला सांगतील. नाही असं लिहिलंय आम्हाला दाखवून द्या. तुम्हाला पुस्तक दाखवण्याची गरज नाही. एक मिनिट मला ऐकून घ्या. आम्ही ग्रामीण भागातल्या महिला आहोत पण आम्ही पण स्वाभिमानी आहोत. जर त्या शनिदेवाला आमची सावली चालत नाही असं जर तो शनिदेव म्हणत असेल तर आपला ग्रामीण भागातल्या हजारो महिला आहेत का त्या शनिदेवावर सावली पडायला आपण इथं जावं? कुणी ठरवलं की शनिदेवाला सावली चालत नाही? तुमचा स्वाभिमान तुम्ही राखा. नाही शांताबाई, जर त्या धर्माचे ठेकेदार कोण आहात? महादेवाचं ऐकलं नव्हतं आणि यज्ञाला तुम्ही जर म्हणताय स्त्री पुरुष समानता आहे, तुम्ही जर म्हणताय स्त्री पुरुष समानता आहे, तर जेव्हा एका मुलीने तिथे जाऊन तेल ओतलं आहे, तेल ओतल्यावर त्या शनिशिळेला दुग्धाभिषेक घालून पवित्र करण्याची काय गरज होती? म्हणजे ती महिला अपवित्र आहे का? ती आरतीची वेळ म्हणजे तुम्ही महिलांना अपवित्र समजता? देवाला रोज दुधाचा दह्याचा पंचामृताचा अभिषेक होतो. तुम्ही पूर्ण माहिती करून घ्या की आम्ही स्त्री पुरुष समानता मानतो, दोघांनाही जाऊ देत नाही. मग जेव्हा एक मुलगी तिथे गेली तेव्हा तिला शनिशिळेला दुग्धाभिषेक घालण्याचं कारण सांगावं. शनिशिळेला दुग्धाभिषेक घालण्याचं कारण स्पष्ट करावं. त्यावेळेस त्याच्यानंतर आरती झालेली आहे. स्त्रीला अपवित्र मानता नसल. 2 टाइम शनिदेवाला पंचामृतानं आपण समाजापुढे काय बोलतोय याचं भान ठेवून बोला. आपण एक स्त्री आहात. बिलकुल बोलते, मला पूर्ण भान आहे आणि मी एक स्वाभिमानी स्त्री आहे. दुनियाने बघितलंय की एका सावली चालत नाही तर कशाला त्याच्यावर सावली पडायला जायचं? केल्यानंतर पूर्ण बिलकुल नाही. त्यानंतर तुम्ही ती अर्धवट माहिती मला सांगू नका. त्यावेळेस सुद्धा मी इथं होते. शांतता, एक महत्वाचा मुद्दा इथे आहे. आपण म्हणताय अर्धवट माहिती सांगू नका, पण जी ऐकीव माहिती, जी आख्यायिका आपण सांगतात त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हा प्रियंकाजींचा जो सवाल आहे त्याला आपण दिलेलं उत्तर काही समर्पक वाटत नाही. महिला ते पाळतात ना ग्रामीण आपण जी स्वाभिमानाची भाषा करता, खरंच असं आपलं बोलणं म्हणजे हा स्वाभिमान आहे का? मी ग्रामीण भागामधला आहे. माझ्या ग्रामीण भागामधल्या माता भगिनींना आपलं वक्तव्य रुचेल का याचा आपण थोडासा विचार करा. ज्या दुधाचा अभिषेक केला ते दूधही गाईचं होतं, तिला आपण आई म्हणतो. ते दूध चालतं का मूर्तीच्या अभिषेकाला? गरीब मुलींना दत्तक घेतलं नसतं, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली नसती. या देवस्थान ट्रस्टनं सामूहिक विवाह घडवून आणलेले आहेत, सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत.
इथं मुळा सहकारी साखर कारखाना जवळ आहे, त्याचा त्यांना- ताई, देवाला विरोध नाहीये, हरकत आहे. ट्रस्टच्या चांगल्या कामाला विरोध नाहीये. आपण लक्षात घ्या, हा मुद्दा आणि तुम्हाला कुठल्या जागतिक- हट्टाचा देखील नाहीये. जागतिक हा अतिरेकी स्त्रियांच्या माहिती नाही का? आत्मसन्मानाचा एक आणि विषय आहे की हे का बघा, स्त्रियांना प्रवेश मी नसावा. अभ्यास करते. हा मूळचा मुद्दा आहे. सोडलं. मला तर मला मला कुठलंही मला शरणाचं आणखी दर्शन थोडस नाही. या मुद्द्यावरती आणखी थोडस विस्तृतपणे आपल्या तिघांशी चर्चा करायची आहे. साईबाबांचं- या सगळ्या वादातून नेमकं काय हासिल होणार आहे यावरती आपण बोलूयात. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमामध्ये आपण लगेचच परतूयात. परंपरा आणि बंडा. भूमाता ब्रिगेडनं शनी चौथऱ्यावरून शनिदेवाचं दर्शन घेण्याकरता शनी शिंगणापूरकडे कूच केली आणि परंपरा आणि बंड या विशेष कार्यक्रमात आपण त्यावरच चर्चा करतोय. अगदी सुरुवातीला आपण प्रवक्त्या भूमाता ब्रिगेडच्या प्रियंका जगताप यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांचा मुद्दा आपण समजून घेतला होता. प्रियंकाजी, ट्रस्ट आणि ग्रामस्थ या दोघांशी आपण बोललो किंवा हा जो वाद गेले अनेक दिवस सुरू आहे, आम्ही दोघांच्याही बाजू महाराष्ट्राच्या समोर मांडतोय. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात शनिदेवाची मंदिर आहेत. मी नाव घेऊन सांगू शकतो आपल्याला, त्या मंदिरात महिला थेट जाऊन शनिदेवाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेऊ शकतात. पण जर शिंगणापूरला एखादी आख्यायिका असेल, ती धार्मिक मान्यता असेल आणि लोकांचा त्या आख्यायिकेवरती त्यांच्या धार्मिक भावना असतील, तर त्यांचाही आदर का राखू नये आपण? काय वाटतं आपल्याला? आणि आता ट्रस्टचं म्हणणं असं आहे की महिला आणि पुरुष दोघांनाही चौथऱ्यावरून दर्शन नाहीये, खालूनच दर्शन आहे. मग त्याचा सन्मान राखायला नको का? काय वाटतं? मला म्हणायचं मला असं म्हणायचंय, जर संपूर्ण महाराष्ट्रात जर प्रत्येक शनी मंदिरात जाऊन जसं जेजुरी आहे, जेजुरीवर शनिशिळा आहे, त्र्यंबकेश्वरला शनिशिळा आहे, तिथे प्रत्येक महिला जाऊन तेल अभिषेक करू शकते, तर शनी शिंगणापूरला का नाही? तुम्हाला असं म्हणायचंय का तिकडे शनी देवांचा वास नाही आणि फक्त शनी शिंगणापूरमध्येच वास आहे? म्हणजे ते देव नाहीयेत आणि फक्त शनी शिंगणापूर मधलेच देव आहेत असं म्हणायचंय का? हे काहीतरी खोट्या आख्यायिका सांगून किंवा काहीतरी खोटे दाखले देऊन तुम्ही आमची दिशाभूल करू शकत नाही. आम्हाला जो अधिकार राज्यघटनेने दिलाय तो आम्हाला मिळालाच पाहिजे, अशी आमची ठाम मागणी आहे. म्हणजे कुठल्याही धार्मिक समज किंवा आख्यायिका असेल किंवा लोकांची धार्मिक समजूत असेल, त्यापेक्षा राज्यघटनेने दिलेला अधिकार आपल्याला अधिक मोलाचा वाटतो. राज्यघटनेचा सन्मान झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं, धार्मिक भावनांचं नाही. अर्थातच देश हा राज्य घटनेवर चालत आलेला आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे. आज प्रजासत्ताक दिना दिवशी जर तुम्ही घटनेचा अपमान करत असाल धर्माचा आधार घेऊन, तर हे साफ चुकीचं आहे. आणि आम्ही धर्म मानणारी लोक आहोत, पण आम्ही श्रद्धा ठेवतो, अंधश्रद्धा नाही. त्याच्यामुळे आमचा श्रद्धेवर विश्वास आहे, अंधश्रद्धेवर अजिबात नाही. त्याच्यामुळे काहीतरी खोटी कारणं देऊन आणि काहीतरी फालतू कारणं देऊन आम्हाला अडवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आणि तुम्ही जे म्हणताय की स्त्री पुरुष समानता आहे, तर मग तेव्हा एक महिला तिथे गेली तर दुग्धाभिषेक का घातला तिथे का त्या म्हणाल्या की महिला अपवित्र आहे? योगेश बांधकर, विचार कुठून आले की महिला अपवित्र आहे? शनिदेवाला पूजा करणारे, शनिदेवाला पूजणारे लोक जगभरातून शिंगणापूरला येतात. त्याच्यामध्ये 50% भाविक महिला भाविक आहेत. जे कोणी पाहिलं नाही, फक्त आपण आख्यायिका म्हणजे जी खरी आहे की खोटी आपल्याला माहिती नाही, त्या आख्यायिकेच्या नावाखाली जग सगळं बदललं. आता संविधानावरती देश चालतो. काय हरकत आहे महिलांचा सन्मान या ठिकाणी ठेवला गेला तर? शेवटी देव आहे, देवाची सगळीच लेकरं आहेत, महिला आहेत, पुरुषही आहेत. का ट्रस्टला असं वाटतं की या आता तुम्ही प्रश्न असा केलाय, ताईंच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत आणि मी ते देणार आहे. ताईंना मला असं सांगायचंय की पहिल्यांदा तुम्ही संविधानाचा प्रश्न मांडला की संविधानामध्ये सांगितलंय स्त्री आणि पुरुष समानतेचा प्रश्न. तर ताई, स्त्री आणि पुरुष समानतेचा प्रश्न ट्रस्ट देतंय. आणि दुसरा सर तुम्ही असं विचारलंय की ट्रस्टला का वाटतंय? तर ट्रस्टला तर वाटतंयच, ग्रामस्थांना पण वाटतंय आणि सर्व इथले शनिभक्त आहेत
तुम्ही आता सांगितलं की लाखोंच्या संख्येने शनिभक्त येथे येतात, त्यामध्ये 50% महिला आहेत. इतर 50% महिला त्यांनी आता सांगितले की आवाज दडपून ठेवलाय. मी मगाशी सांगितलं की त्यामध्ये खूप सेलिब्रिटीज आहेत, खूप शिकलेल्या वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत आणि खूप मोठ्या सेलिब्रिटीज आणि लेडीज जज सुद्धा आहेत. ह्या पण येथे आलेल्या आहेत. आम्ही त्यांना बोलावतोय, त्यांना सांगतोय की आणि ताईंना पण माझं निमंत्रण आहे की आपण चर्चेतून मार्ग सोडवू शकतो, पण त्या इथपर्यंत या, तुम्ही दर्शन घ्या आणि त्यानंतर आपण चर्चेतून मार्ग शोधू. याच्यावरती सरकारची पण भूमिका आहे, त्यानंतर ग्रामस्थांची पण भूमिका आहे. ग्रामस्थांनी पण आज ग्रामसभेमध्ये ठराव मांडलेला आहे की रूढी आणि परंपरेला बरोबर आम्ही चालणार आहे. रूढी आणि परंपरेला कोणीही शिवण्याचा आणि स्पर्श करण्याचा कृपा करून प्रयत्न करू नका. माझी पण सगळ्यांना विनंती आहे. आपण ग्रामसभेला त्यांनी कॉन्स्टिट्यूशनचा विषय काढला. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ग्रामसभा नव्हे का? ग्रामसभा हा पूर्ण संविधानाचा पाया आहे. ग्रामसभेमध्ये आज आमच्या सरपंच साहेबांनी असेल, त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्यामध्ये शनी शिंगणापूरच्या सांगितलं ग्रामसभेचा की प्रश्न रूढी आणि नाहीये. परंपरेला इथे कोणी- जसं आपण ग्रामस्थांच्या भावना किंवा ग्रामस्थांना हे पटत नाही याचा दाखला देता, लाखो लोकांची श्रद्धा आहे, 50% महिलांची श्रद्धा आहे. काही महिला बोलू शकतात, काही महिला उघडपणे बोलू शकत नाहीत. त्यामुळं त्याही लोकभावनेचा आदर, जसा ग्रामस्थांच्या भावनेचा आदर इतरांनी केला पाहिजे, त्या लोकभावनेचा आदर आपण केला पाहिजे असं आपल्याला वाटत नाही. 50% महिला भाविक येतात. हो, आता तुम्ही सांगितलं 50% महिला भाविक येतात, मग 50% महिला भाविक हट्ट करत नाही, मग तुम्ही का करता? हा मला ताईंचा प्रश्न आहे. ताई मला सांगा बरं, आता इथं महिला येतात, मग त्यांनी असा हट्ट धरला नाही, तुम्ही का बरं धरता? मी तुम्हाला अजून पण सांगतोय, ट्रस्टच्या वतीनं अहो, आज सांगतोय आमच्याबरोबर की तुम्ही या, नाही, पण आपण मला बानकर सरकारच्या साहेब मदतीने, जर आपण एखादा चर्चेतून पुजारी, मार्ग काढू. ठीक आहे, हरकत नाही. प्रत्येक प्रियंकाजी आपण एक विचारूयात बानकरजींना की ठीक एका आहे, दिवसात पुरुष परंपरा पुजारी मोडलेली आहे का? मला उदाहरण चौथऱ्यावर जाऊन पूजा दाखला करू द्या. शकतो. आपण म्हणतात महिला एका पुरुष दिवसात समानता आहे. कोणतीही परंपरा आता अनेक मोडलेली मंदिरांमध्ये आहे का? महिलाही एका पूजा दिवसात करतात. कोणतीही शनी परंपरा मोडू शिंगणापूरला शकत नाही. वेदशास्त्र संपन्न एखादी महिला शनिदेवाची चौथऱ्यावर जाऊन पूजा करू शकते का? हो हो. मी शनी शिंगणापूरचा ट्रस्टी आहे. मला शनी शिंगणापूर देवस्थानची माहिती आहे. मी शनी शिंगणापूर देवस्थान विषयी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देतो. मला शनी शिंगणापूरचं तुम्ही विचारलंय तर तुम्ही सांगितलं वेदशास्त्र संपन्न स्त्री जर तिथे आली तर तिला तुम्ही परवानगी देणार का? तर आम्ही मुळीच देणार नाही, कारण आमच्या धर्म परंपरेमध्ये, आमच्या ट्रस्ट डीड मध्ये, आमच्या प्रत्येक याच्यामध्ये आणि शासनाने आणि कायद्याने असं सांगितलं आहे, मंदिर गाभाऱ्यामध्ये प्रवेश हा फक्त ट्रस्ट हा निर्णय घेऊ शकते. मंदिर परिसरामध्ये स्त्रियांना बंदी नाही. त्यानंतर कोणताही पुरुष भक्त चौथऱ्यावर जात नाही. सर्व स्त्री आणि पुरुष समानतेचा आम्ही आदर करतो, गौरव करतो. माझी सगळ्या भगिनींना आणि ताईंना, तुम्हाला पण ताई, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही या, तुमचा आदर करू, सन्मान करू. तुम्ही प्रवेश देणार योगेशराव, नाही. तुमची भूमिका मग तुम्ही दुटप्पी असं कुठली वाटत नाही का समानता तुम्हाला? दाखवताय? सगळा महाराष्ट्र नाही तर जगभरामध्ये आता हा कार्यक्रम बघितला जातोय. तुमची भूमिका दुटप्पी असं वाटत नाही का तुम्हाला? आम्हाला किंवा तुम्ही सन्मान थेट बोला, नको, आम्हाला तुम्ही थेट सांगा की दर्शन महिलांना हवंय, प्रवेश हीच आमची नाहीये, भूमिका आहे. स्त्री पुरुष समानता आम्ही आणि सन्मान- जाऊही देणार नाही, आम्हाला ट्रस्टला सन्मान अधिकार आहे, नकोय, असं आम्हाला दुटप्पी तुम्ही दर्शन बोलताय असं वाटत नाही का तुम्हाला? सन्मान असेल. तुम्ही हा मुखवटा- साहेब, हा तुम्ही मुखवटा माझ्याशी नाही जगाला बोलत. दाखवू नका. तुम्ही तुम्ही एक तुमची समानता कायद्याने दिलेल्या अधिकाराविषयी मी सांगतोय. ही माझी भूमिका नाहीये, ही ट्रस्टची भूमिका नाहीये. आम्ही सर्वजण आणि तुम्हीही, आज प्रजासत्ताक दिन आहे, कायदा तुम्ही पण हातात घेऊ शकत नाही, ताई पण नाही, मी पण नाही. सर्वांच्या वरती कायदा आहे आणि कायद्याचं रक्षण करण्यासाठी शासनाने आणि आपल्या संविधानाने त्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही वागणार. आम्ही कायदा बाह्य आणि नियम बाह्य काहीही केलेलं नाही. आणि जर तसं केलेलं असेल तर कायदा सर्वांना सारखाच असतो. तुम्ही सांगितलंय तर स्त्री आणि पुरुष समानतेचा प्रश्न, स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही चौथऱ्याच्या खालूनच दर्शनाची सोयी उपलब्ध आहे. आणि कृपया ताई, तुम्ही पण या आणि तुमचंही आम्ही सन्मान करू. तुम्ही दर्शन घ्या. देऊन जनतेची दिशाभूल करताय हे मान्य करा. आता तुम्ही जर तसं सांगितलं तर तुम्हाला माहिती असेल, मला माहिती आहे का नाही? तुम्हाला जास्त माहिती आहे आम्हाला माझ्याविषयी, सन्मान नकोय, पण माझी दर्शन माहिती हवंय. मी तुम्हाला वारंवार माझ्यापेक्षा जास्त आहे, सांगतेय, याचं पण दर्शन मला हाच कौतुक आमचा वाटतं ताई सन्मान तुमचं. असेल. या ना ताई, कुठं विरोध आहे आमचा? या, दर्शन करा आणि जा. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय. शांताबाई चव्हाण, मी हो, आपल्याकडे ते येतो. कौतुक राहू द्या बाजूला, ग्रामस्थांची पण जर 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 या भगिनी शनी शिंगणापूर पर्यंत पायी पोहोचल्या, त्यांची पायी येण्याची तयारी आहे, पायी ताईंचं पोहोचल्या, ऐका. तर अगोदर ताईंचं ऐका, ऐका ग्रामस्थांची ताईंचं. भूमिका काय असेल? संघर्षाची भूमिका असेल का? परत एकदा प्रश्न विचारा तुम्ही. त्यामध्ये बोलत होते, मला ऐकू आलं नाही नीट. शांताबाई, माझा थेट प्रश्न आहे आपल्याला.
या महिलांना अडवलंय सोप्याजवळ पोलिसांनी, त्यांची पायी येण्याची तयारी आहे. जर या महिला शनी शिंगणापुरात येऊन पोहोचल्या, येऊन थडकल्या, तर ग्रामस्थांच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही सांगा, शनी शिंगणापूरच्या ग्रामस्थांची काय भूमिका असेल? शिंगणापूरचे ग्रामस्थ हे परंपरा पाळणारे आहेत आणि ग्रामस्थ फक्त पुरुषच नाही तर महिला पण आहेत. आणि पायीवारी आहे ना, आम्ही पण श्रावण महिन्यामध्ये महिला करत असतो इथं. पण येतो आणि चौथऱ्याच्या तिथून दर्शन घेतो आणि समाधान मानतो मुखदर्शन घेऊन. बांदकर साहेब, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीसही दक्षता घेत आहेत. आपण ज्या पद्धतीनं या सगळ्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं प्रश्नांची उत्तर दिली ती पाहता ट्रस्टची भूमिका काय असेल हे वेगळं विचारणं न लगे, पण तरी सुद्धा विचारतो, या माता भगिनींचा ट्रस्ट सन्मान करेल का? काय भूमिका असेल ट्रस्ट? हो, निश्चितच इथं येणाऱ्या प्रत्येक भक्तांची, त्यामध्ये स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, ज्येष्ठ असो, आमचं धर्मादाय संस्थेचं, प्रत्येक धर्मादाय संस्थेचं कार्य आहे, कर्तव्य आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं आम्ही त्यांचे जे म्हणणं आहे ते ऐकून तर घेणारच, त्याच्यावर तोडगा पण काढणार, त्यानंतर त्यांना आदराची वागणूक देणार, त्यांना सन्मानाने दर्शन घेण्यासाठी आमचं इथं निमंत्रण आहे साहेब. आणि ताईंना माझी विनंती आहे, तुम्ही दर्शनासाठी यावं, दर्शन घ्यावं, शनी भगवंताचा आशीर्वाद घ्यावा. आमचा कुठं विरोध आहे? तुम्हाला कोणी सांगितलं आमचा विरोध आहे? प्रियंकाजी, काय भूमिका असेल भूमाता ब्रिगेडची? तुम्ही पायी जाण्याची तयारी सुद्धा ठेवली आहे, तुम्ही म्हणालात. आम्हाला चौथऱ्यावरून दर्शन हवंय, आमची साधी मागणी आहे. तुम्हाला एवढा विरोध करण्याचा गरजच नाहीये. खरंय, परंपरा आणि बंड या सगळ्या विषयावरती आपण चर्चा केली. विषय शनी शिंगणापूरचा आहे. खरं तर आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाचे विषय आहेत, अनेक गंभीर विषय आहेत, पण खरंच देव जर या जगामध्ये असेल, तो कोपणारा असेल, तर त्याची लोकांना अधिक भीती वाटते. आता या देवाला आपण असं आवाहन करूयात की बाबा रे, इतका सगळा हलकल्लोळ माजलाय, तू एकदाचा कोप तरी, किंवा अशा पद्धतीनं आंदोलन करणाऱ्यांचा प्रश्न थेट सोडव तरी. परंपरा आणि बंड या कार्यक्रमामध्ये आपण दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. नेमकं कुणाला काय म्हणायचंय हे महाराष्ट्रापर्यंत पोचलेलं आहे, पण समजून उमजूनही ते न समजल्याची भूमिका कोण घेतंय का? आणि समोरची भूमाता ब्रिगेड आपल्या मुद्द्यावरती ठाम आहे. येत्या काळामध्ये या सगळ्या विषयावरती नेमकं काय घडतं याची बित्तम बातमी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवूच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पाऊल पुढे. भूमाता ब्रिगेडनं शनी चौथऱ्यावरून शनिदेवाचं दर्शन घेण्याकरता शनी शिंगणापूरकडे कूच केली आणि परंपरा आणि बंड या विशेष कार्यक्रमात आपण त्यावरच चर्चा करतोय. अगदी सुरुवातीला आपण प्रवक्त्या भूमाता ब्रिगेडच्या प्रियंका जगताप यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांचा मुद्दा आपण समजून घेतला होता. प्रियंकाजी, ट्रस्ट आणि ग्रामस्थ या दोघांशी आपण बोललो, किंवा हा जो वाद गेले अनेक दिवस सुरू आहे, आम्ही दोघांच्याही बाजू महाराष्ट्राच्या समोर मांडतोय. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात शनिदेवाची मंदिर आहेत. मी नाव घेऊन सांगू शकतो आपल्याला, त्या मंदिरात महिला थेट जाऊन शनिदेवाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेऊ शकतात. पण जर शिंगणापूरला एखादी आख्यायिका असेल, ती धार्मिक मान्यता असेल आणि लोकांचा त्या आख्यायिकेवरती त्यांच्या धार्मिक भावना असतील, तर त्यांचाही आदर का राखू नये आपण? काय वाटतं आपल्याला? आणि आता ट्रस्टचं म्हणणं असं आहे की महिला आणि पुरुष दोघांनाही चौथऱ्यावरून दर्शन नाहीये, खालूनच दर्शन आहे, मग त्याचा सन्मान राखायला नको का? काय वाटतं? मला म्हणायचं मला असं म्हणायचंय, जर संपूर्ण महाराष्ट्रात जर प्रत्येक शनी मंदिरात जाऊन, जसं जेजुरी आहे, जेजुरीवर शनिशिळा आहे, त्र्यंबकेश्वरला शनिशिळा आहे, तिथे प्रत्येक महिला जाऊन तेल अभिषेक करू शकते, तर शनी शिंगणापूरलाच का नाही? तुम्हाला असं म्हणायचंय का तिकडे शनिदेवांचा वास नाही आणि फक्त शनी शिंगणापूरमध्येच वास आहे? म्हणजे ते देव नाहीयेत आणि फक्त शनी शिंगणापूर मधलेच देव आहेत असं म्हणायचंय का? हे काहीतरी खोट्या आख्यायिका सांगून किंवा काहीतरी खोटे दाखले देऊन तुम्ही आमची दिशाभूल करू शकत नाही. आम्हाला जो अधिकार राज्यघटनेने दिलाय तो आम्हाला मिळालाच पाहिजे, अशी आमची ठाम मागणी आहे.
म्हणजे कुठल्याही धार्मिक समज किंवा आख्यायिका असेल किंवा लोकांची धार्मिक समजूत असेल त्यापेक्षा राज्यघटनेने दिलेला अधिकार आपल्याला अधिक मोलाचा वाटतो. राज्यघटनेचा सन्मान झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं, धार्मिक भावनांचं नाही. अर्थातच देश हा राज्यघटनेवर चालत आलेला आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे. आज प्रजासत्ताक दिना दिवशी जर तुम्ही घटनेचा अपमान करत असाल धर्माचा आधार घेऊन तर हे साफ चुकीचं आहे. आणि आम्ही धर्म मानणारी लोक आहोत, पण आम्ही श्रद्धा ठेवतो, अंधश्रद्धा नाही. त्याच्यामुळे आमचा श्रद्धेवर विश्वास आहे, अंधश्रद्धेवर अजिबात नाही. त्याच्यामुळे काहीतरी खोटी कारणं देऊन आणि काहीतरी फालतू कारणं देऊन आम्हाला अडवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आणि तुम्ही जे म्हणताय की स्त्री पुरुष समानता आहे, तर मग तेव्हा एक महिला तिथे गेली तर दुग्धाभिषेक का घातला तिथे का त्या म्हणाल्या की महिला अपवित्र आहे? योगेश बांधकर, विचार कुठून आले की महिला अपवित्र आहे? शनिदेवाला पूजा करणारे, शनिदेवाला पूजणारे लोक जगभरातून शिंगणापूरला येतात. त्याच्यामध्ये 50% भाविक महिला भाविक आहेत. जे कोणी पाहिलं नाही, फक्त आपण आख्यायिका म्हणजे जी खरी आहे की खोटी आपल्याला माहिती नाही, त्या आख्यायिकेच्या नावाखाली सन्मान या ठिकाणी ठेवला गेला तर शेवटी देव आहे, देवाची सगळीच लेकरं आहेत, महिला आहेत, पुरुषही आहेत. का ट्रस्टला असं वाटतं की या प्रियंकाजी म्हणतात ही अंधश्रद्धा आहे, का ट्रस्टला असं वाटतं की या अंधश्रद्धेला जोपासावं? आता तुम्ही प्रश्न असा केलाय, ताईंच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत आणि मी ते देणार आहे. ताईंना मला असं सांगायचंय की पहिल्यांदा तुम्ही संविधानाचा प्रश्न मांडला की संविधानामध्ये सांगितलंय स्त्री आणि पुरुष समानतेचा प्रश्न. तर ताई, स्त्री आणि पुरुष समानतेचा प्रश्न ट्रस्ट देतंय. आणि दुसरा सर तुम्ही असं विचारलंय की ट्रस्टला का वाटतंय, तर ट्रस्टला तर वाटतंयच, ग्रामस्थांना पण वाटतंय आणि सर्व इथले शनिभक्त आहेत. तुम्ही आता सांगितलं की लाखोंच्या संख्येने शनिभक्त येथे येतात, त्यामध्ये 50% महिला आहेत. इतर 50% महिला त्यांनी आता सांगितले की आवाज दडपून ठेवलाय. मी मगाशी सांगितलं की त्यामध्ये खूप सेलिब्रिटीज आहेत, खूप शिकलेल्या वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत आणि खूप मोठ्या सेलिब्रिटीज आणि लेडीज जज सुद्धा आहेत. ह्या पण येथे आलेल्या आहेत. आम्ही त्यांना बोलावतोय, त्यांना सांगतोय की, आणि ताईंना पण माझं निमंत्रण आहे की आपण चर्चेतून मार्ग सोडवू शकतो, पण त्या इथपर्यंत या, तुम्ही दर्शन घ्या आणि त्यानंतर आपण चर्चेतून मार्ग शोधू. याच्यावरती सरकारची पण भूमिका आहे, त्यानंतर ग्रामस्थांची पण भूमिका आहे. ग्रामस्थांनी पण आज ग्रामसभेमध्ये ठराव मांडलेला आहे की रूढी आणि परंपरेला बरोबर आम्ही चालणार आहे. रूढी आणि परंपरेला कोणीही शिवण्याचा आणि स्पर्श करण्याचा कृपा करून प्रयत्न करू नका. माझी पण सगळ्यांना विनंती आहे. आपण ग्रामसभेला त्यांनी कॉन्स्टिट्यूशनचा विषय काढला. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ग्रामसभा नव्हे का? ग्रामसभा हा पूर्ण संविधानाचा पाया आहे. ग्रामसभेमध्ये आज आमच्या सरपंच साहेबांनी असेल, त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. शनी शिंगणापूरच्या ग्रामसभेचा प्रश्न नाहीये इथे. जसं आपण ग्रामस्थांच्या भावना किंवा ग्रामस्थांना हे पटत नाही याचा दाखला देता, लाखो लोकांची श्रद्धा आहे, 50% महिलांची श्रद्धा आहे. काही महिला बोलू शकतात, काही महिला उघडपणे बोलू शकत नाहीत. त्यामुळं त्याही लोकभावनेचा आदर, जसा ग्रामस्थांच्या भावनेचा आदर इतरांनी केला पाहिजे, त्या लोकभावनेचा आदर आपण केला पाहिजे असं आपल्याला वाटतं. 50% महिला भाविक येतात. हो, आता तुम्ही सांगितलं 50% महिला भाविक येतात, मग 50% महिला भाविक हट्ट करत नाही, मग तुम्ही का करता? हा मला ताईंचा प्रश्न आहे. ताई मला सांगा बरं, आता इथं महिला येतात, मग त्यांनी असा हट्ट धरला नाही, तुम्ही का बरं धरता? मी तुम्हाला अजून पण सांगतोय, ट्रस्टच्या वतीनं सांगतोय की तुम्ही या. पण मला बांधकर साहेब जर एखादा पुजारी, ठीक आहे, हरकत नाही, प्रत्येक प्रियंकाजी आपण एक विचारूयात बांधकरजींना की ठीक आहे, पुरुष पुजारी चौथऱ्यावर जाऊन पूजा करू शकतो. आपण म्हणतात महिला पुरुष समानता आहे. आता अनेक मंदिरांमध्ये महिलाही पूजा करतात. शनी शिंगणापूरला वेदशास्त्र संपन्न एखादी महिला शनिदेवाची चौथऱ्यावर जाऊन पूजा करू शकते का? हो. मी शनी शिंगणापूरचा ट्रस्टी आहे. मला शनी शिंगणापूर देवस्थानची माहिती आहे. मी शनी शिंगणापूर देवस्थान विषयी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देतो. मला शनी शिंगणापूरचं तुम्ही विचारलंय, तर तुम्ही सांगितलं वेदशास्त्र संपन्न स्त्री जर तिथे आली तर तिला तुम्ही परवानगी देणार का? तर आम्ही मुळीच देणार नाही, कारण आमच्या धर्म परंपरेमध्ये, आमच्या ट्रस्ट डीड मध्ये, आमच्या प्रत्येक याच्यामध्ये आणि शासनाने आणि कायद्याने असं सांगितलं आहे, मंदिर गाभाऱ्यामध्ये प्रवेश हा
फक्त ट्रस्ट हा निर्णय घेऊ शकते. मंदिर परिसरामध्ये स्त्रियांना बंदी नाही. त्यानंतर कोणताही पुरुष कोणताही भक्त चौथऱ्यावर जात नाही. सर्व स्त्री आणि पुरुष समानतेचा आम्ही आदर करतो, गौरव करतो. माझी सगळ्या भगिनींना आणि ताईंना तुम्हाला विनंती आहे, तुम्ही या, तुमचा आदर सन्मान करू. तुम्ही प्रवेश देणार नाही. तुमची भूमिका दुटप्पी असं वाटत नाही का तुम्हाला? सगळा महाराष्ट्र नाही तर जगभरामध्ये आता हा कार्यक्रम बघितला जातोय. तुमची भूमिका दुटप्पी असं वाटत नाही का तुम्हाला? किंवा तुम्ही थेट बोला, तुम्ही थेट सांगा की महिलांना प्रवेश नाहीये, स्त्री पुरुष समानता आणि जाऊही देणार नाही, ट्रस्टला अधिकार आहे, असं दुटप्पी तुम्ही बोलताय असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही साहेब, तुम्ही माझ्याशी नाही बोलत. तुम्ही एक कायद्याने दिलेल्या अधिकाराविषयी मी सांगतोय. ही माझी भूमिका नाहीये, ही ट्रस्टची भूमिका नाहीये. आम्ही सर्वजण आणि तुम्हीही, आज प्रजासत्ताक दिन आहे, कायदा तुम्ही पण हातात घेऊ शकत नाही, ताई पण नाही, मी पण नाही. सर्वांच्या वरती कायदा आहे आणि कायद्याचं रक्षण करण्यासाठी शासनाने आणि आपल्या संविधानाने त्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही वागणार. आम्ही कायदाबाह्य आणि नियमबाह्य काहीही केलेलं नाही. आणि जर तसं केलेलं असेल तर कायदा सर्वांना सारखाच असतो. तुम्ही सांगितलंय तर स्त्री आणि पुरुष समानतेचा प्रश्न, स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही चौथऱ्याच्या खालूनच दर्शनाची सोयी उपलब्ध आहे. आणि कृपया ताई तुम्ही पण या आणि तुमचाही आम्ही सन्मान करू. तुम्ही दर्शन घ्या. देऊन जनतेची दिशाभूल करताय हे मान्य करा. आता तुम्ही जर तसं सांगितलं तर तुम्हाला माहिती असेल, मला माहिती आहे का नाही? तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्याविषयी. माझी माहिती तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त आहे, याचं पण मला कौतुक वाटतं. या ना ताई, कुठं विरोध आहे आमचा? या, दर्शन करा आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय. शांताबाई चव्हाण, मी आपल्याकडे येतो. ग्रामस्थांची जर या भगिनी शनी शिंगणापूर पर्यंत पायी पोहोचल्या, त्यांची पायी येण्याची तयारी आहे, पायी पोहोचल्या तर ग्रामस्थांची भूमिका काय असेल? संघर्षाची भूमिका असेल का? परत एकदा प्रश्न विचारा तुम्ही. त्यामध्ये बोलत होते, मला ऐकू आलं नाही नीट. शांताबाई, माझा थेट प्रश्न आहे आपल्याला. या महिलांना अडवलंय सोप्याजवळ पोलिसांनी, त्यांची पायी येण्याची तयारी आहे. जर या महिला शनी शिंगणापुरात येऊन पोहोचल्या, येऊन थडकल्या, तर ग्रामस्थांच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही सांगा, शनी शिंगणापूरच्या ग्रामस्थांची काय भूमिका असेल? शनी शिंगणापूरचे ग्रामस्थ हे परंपरा पाळणारे आहेत आणि ग्रामस्थ फक्त पुरुषच नाही तर महिला पण आहेत. आणि पायीवारी आहे ना, आम्ही पण श्रावण महिन्यामध्ये महिला करत असतो इथं. पण येतो आणि चौथऱ्याच्या तिथून दर्शन घेतो आणि समाधान मानतो मुखदर्शन घेऊन. बांदकर साहेब, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीसही दक्षता घेत आहेत. आपण ज्या पद्धतीनं या सगळ्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं प्रश्नांची उत्तर दिली ती पाहता ट्रस्टची भूमिका काय असेल हे वेगळं विचारणं न लगे, पण तरी सुद्धा विचारतो, या माता भगिनींचा ट्रस्ट सन्मान करेल का? काय भूमिका असेल ट्रस्ट? हो, निश्चितच. इथं येणाऱ्या प्रत्येक भक्तांची, त्यामध्ये स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, ज्येष्ठ असो, आमचं धर्मादाय संस्थेचं, प्रत्येक धर्मादाय संस्थेचं कार्य आहे, कर्तव्य आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं आम्ही त्यांचे जे म्हणणं आहे ते ऐकून तर घेणारच, त्याच्यावर तोडगा पण काढणार. त्यानंतर त्यांना आदराची वागणूक देणार, त्यांना सन्मानाने दर्शन घेण्यासाठी आमचं इथं निमंत्रण आहे साहेब. आणि ताईंना माझी विनंती आहे, तुम्ही दर्शनासाठी यावं, दर्शन घ्यावं, शनी भगवंताचा आशीर्वाद घ्यावा. आमचा कुठं विरोध आहे? तुम्हाला कोणी सांगितलं आमचा विरोध आहे? प्रियंकाजी, काय भूमिका असेल भूमाता ब्रिगेडची? तुम्ही पायी जाण्याची तयारी सुद्धा ठेवली, तुम्ही म्हणाला. आम्हाला चौथऱ्यावरून दर्शन हवंय, आमची साधी मागणी आहे. तुम्हाला एवढा विरोध करण्याचा गरजच नाहीये. खरंय, परंपरा आणि बंड या सगळ्या विषयावरती आपण चर्चा केली. विषय शनी शिंगणापूरचा आहे. खर तर आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाचे विषय आहेत, अनेक गंभीर विषय आहेत. पण खरंच देव जर या जगामध्ये असेल, तो कोपणारा असेल, तर त्याची लोकांना अधिक भीती वाटते. आता या देवाला आपण असं आवाहन करूयात की बाबा रे, इतका सगळा हलकल्लोळ माजलाय, तू एकदाचा कोप तरी, किंवा अशा पद्धतीनं आंदोलन करणाऱ्यांचा प्रश्न थेट सोडव तरी. परंपरा आणि बंड या कार्यक्रमामध्ये आपण दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. नेमकं कुणाला काय म्हणायचंय हे महाराष्ट्रापर्यंत पोचलेलं आहे. पण समजून उमजूनही ते न समजल्याची भूमिका कोण घेतंय का? आणि
समोरची भूमाता ब्रिगेड आपल्या मुद्द्यावरती ठाम आहे. येत्या काळामध्ये या सगळ्या विषयावरती नेमकं काय घडतं याची बित्तम बातमी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवूच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.